960 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरूनही पिंपरी चिंचवडकरांना खड्ड्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अशा परिस्थितीत या समस्यांवर उपाय करण्याऐवजी आता सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याची तयारी केली आहे। शहरात पुन्हा पे अँड पार्क पॉलिसी राबवण्याचा घाट पिंपरी चिंचवड महापालिकेने घातला। स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली। त्यानुसार शहरातील 350 किलोमीटर रस्त्यांवर 3 भागांमध्ये पे अँड पार्कचे दर ठरवण्यात आले। यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराला 10 तास पार्किंगसाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 18 मीटर रस्त्यालगत स्वतःच्या घरासमोर वाहन उभं करण्यासाठीही मासिक शुल्क आकारलं जाणार आहे। वाढत्या वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली ही कार पार्किंग पॉलिसी करदात्यांवर लादली जाणार आहे। याच्यामध्ये 5 रुपये टू व्हीलर आणि 10 रुपये फोर व्हीलर आणि एका रस्त्याला तशा पद्धतीने आपण आकारतोय। काही रोड जे आहे एकदम प्रीमियम रोड्स आहेत की ज्या ठिकाणी जास्तीची वर्दळ आहे, त्याच ठिकाणी फक्त फोर व्हीलरला आपण 20 रुपये आणि 10 रुपये टू व्हीलरला, अशा पद्धतीने आपण हे धोरण राबवायचा प्रयत्न आपण जीबीला हे दर निश्चितीकरणासाठी पाठवतोय की अवजड वाहनांना त्यांच्या ठिकाणी पर्यायी त्यांची जागा असतात कंपनीजमध्ये, परंतु ते भर रस्त्यामध्ये लावतात। तर ज्यावेळेस त्यांना पैसे त्याचे भरावे लागतील तर ते निश्चितपणे रस्त्यांना ट्रॅफिकचं प्रमाण कमी होऊन जाईल।